हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची जी मैदानी चाचणी होणार आहे त्याची तारीख काय जाहीर झालेली आहे, त्यानंतर तुमची चाचणी कधीपासून सुरू होणार आहे, त्यानंतर एकूण टोटल किती अर्ज आलेले आहेत पोलीस भरती 2024 साठी याविषयी मित्रांनो आपला हा आजच्या व्हिडिओमध्ये सर्व तुमचे डाउट्स क्लिअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा लवकरात लवकर जॉईन करा। टेलिग्राम चॅनल वरती सर्वात अगोदर आपण सर्व अपडेट्स असतो। तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो मराठी अनिकेत, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल। या टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही सर्व अगोदर सर्व अपडेट शेअर करत असतो। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पोलीस भरतीच्या एका जागेसाठी मित्रांनो 102 उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे। जागा मित्रांनो टोटल आहेत 17,471 आणि अर्ज जे आलेले आहेत मित्रांनो ते आलेले आहेत 17,76,000। 20 मे नंतर मित्रांनो तुमची मैदानी चाचणी होणार आहे। 20 मे ही तारीख लक्षामध्ये ठेवा। तर बघा 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलला संपली। राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत। त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे। पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे। त्यात 100 मीटर व 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील। मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळवणे बंधनकारक आहे। मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील। 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहेत। मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे। चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर मैदानी चाचणी बघू शकता या ठिकाणी एकूण टोटल अर्ज आले जागा आहेत 17,471 आणि उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत 17,76,000। ठीक आहे, आणि सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मैदानी चाचणीचा वेळ असणार आहे मित्रांनो। आणि सकाळी मैदानी चाचणीचं बघा शेड्यूल, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदार झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40° पेक्षाही जास्त आहे। या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल। तर हीच अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच, धन्यवाद। आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका।